हा व्हिडिओ बघा। छत्रपति शिवाजी महाराज की बुक दिल्ली पुलिस ने फेंकी। छत्रपति शिवाजी महाराज की बुक फेंकी। मैं चाहता हूँ एसीपी अजय शर्मा पर तुरंत एक्शन लिया जाए, उन्हें सस्पेंड कर दिया जाए। वो कैसे छत्रपति शिवाजी महाराज की बुक फेंक सकते हैं? व्हिडिओमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके दिल्ली पोलिसांवरती आरोप लावत आहेत की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक फेकून दिलेलं आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करत आहे। त्या ठिकाणी काही स्टुडंटनी लायब्ररी लावली होती। त्या लायब्ररीच्या स्टॉलला दिल्ली पोलिसांनी काढण्याचे आदेश दिले, पण ती लायब्ररी त्या मुलांकडून काढण्यात नाही आली, म्हणून दिल्ली पोलिसांनी पुस्तकं फेकली असा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। आता मला इकडे प्रश्न असा पडलाय की दिल्ली पोलिसांना त्या आंदोलनात लायब्ररी का नकोय? आपण हे समजू शकतो की एखादा माणूस तिकडे हत्यार घेऊन आला किंवा ते आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला किंवा त्या हत्याराला त्या आंदोलनातून बाहेर काढणं पोलिसांचं काम आहे। पण तिकडे पुस्तकं ठेवली गेलेत, ती लायब्ररी दिल्ली पोलिसांना का नकोय? पुस्तकापासून एवढी जास्त भीती दिल्ली पोलिसांना नक्की का वाटते हे समजत नाहीये। बरं, ही पुस्तकं कोणाची आहेत? आपल्या महापुरुषांची आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, तिकडे आंबेडकरांचं पुस्तक आहे, त्याचबरोबर भगतसिंग यांचं पुस्तक आहे। जर का एवढी महत्त्वाची पुस्तकं तिकडे असतील आणि त्या पुस्तकातून तिथे येणारे व्यक्ती ज्ञान घेत असतील, तर ते ज्ञान घेण्यासाठी दिल्ली पोलीस त्यांना का थांबवत आहेत? दिल्ली पोलिसांनी खरंच सांगावं की त्यांनी असं कोणताही प्रकार केलेला नाहीये, त्यांनी पुस्तकं फेकलेली नाहीयेत। तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा।